नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मी आज बाजारातून आणलेला आहे हा फणस. आता आज आपण बघणार आहोत ही फणसाची भाजी. तर आता सध्या सीझन चालू आहे ना फणसाचा, त्यामुळं फणसाची भाजी दाखवूया म्हटलं आपल्या आज मैत्रिणीनं. तर इथं सुरीला तेल लावून घ्यायचं आहे. कापायच्या आधी आपण सुरीला छान असं तेल लावून घ्यायचं आणि मग कापायला सुरुवात करायची फणस. तर हा असा देठ पहिला मी कापून घेतला आहे मित्रांनो, आणि नंतर मग हा आपला असा आडवा आणि उभा कापून घ्यायचा आहे. तर हा आडवा उभा आता कापून घेतेच आहे मी. तर चला आता आपण पुढे कट करून घेऊयात. हा मी इथे छान असा आडवा कापलेला आहे, उभा पण कापून घेतलेला आहे. आणि हा आता आपण कुकरमध्ये शिजायला घालणार आहोत. तर कुकरला शिट्ट्या 2-3 द्यायच्या आहेत. टोपात शिजत घातला तरी चालेल. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही करू शकता. टोपात घाला किंवा कुकरला मग 2-3 शिट्ट्या काढून शिजवून घ्या. तर हा माझा मोठा फणस होता, मी सगळा शिजवून घेतलेला होता. आपला आता हा बघा 3 शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत. हा आपला फणस शिजलेला आहे. आता फणस शिजून झालेला आहे. तर मी इथं आता कांदा घेणार आहे. तर हा एक मोठा कांदा मी घेतलेला आहे. याच्यासाठी कांदा जरा जास्त लागतो, पण मी हा एक मोठाच घेतला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही 2-3 बारके बारके घेऊ शकता. हा आता आपला कांदा इथे चिरून झाला. तर इथं मी आता कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम होते तोपर्यंत आता आपण फणसाचं काढून घेऊया. हे असं फणसाचं सगळं काढून घ्यायचं आहे शिजलेलं ते प्लेटमध्ये. हे असं छान पिंजून घ्यायचं. पिंजून म्हणतात किंवा काढून घ्यायचं म्हणतात. गावाला आपल्या इकडे पिंजून म्हणतात याला, काढून घ्यायला. ही आपली कढई गरम झालेली आहे. मी इथं तेल घातलेलं आहे. जेवढं आवश्यक असेल तेवढंच तेल टाकून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. आता मी इथं कांदा टाकलेला आहे. आपला हा कांदाही छान भाजून घ्यायचा आहे. छान असा लाल ब्राऊन करायचा कांदा आपल्याला. तर आता ह्याच्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकणार आहे. तर जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही मीठ टाकू शकता. हे मीठ आता आपलं टाकलेलं आहे. छान आता मिक्स करून घ्यायचं. आणि आता हळद टाकून घेऊया. ही मी इथं आता हळद थोडीशी टाकली. आणि आता आपण ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स करून झालेलं आहे, पण आपल्याला कांदा छान ब्राऊन करून भाजून घेऊया. आता हे बघा फणसाचे सगळे मी छान पिंजून घेतले होते हे. तर आपले पिंजून झाले. आता आपला कांदाही ब्राऊन झाला. तर आता ह्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकलेलं आहे. आणि आपला सातारी घाटी मसाला आहे ना, तोही आपण टाकून घेणार आहोत. तर मी इथं एवढा सातारी मसाला आपला टाकलेला आहे तिखटानुसार. तर हे छान आता आपण तेलामध्ये भाजून घेऊया. आता हे तेल सुटेपर्यंत आपण आता हे भाजलंच आहे. तर याच्यामध्ये आपण आता हे फणसाचं काढलं होतं हे आता टाकून घेऊया. हेही आता आपण टाकून छान घेतलेलं आहे. हे आता मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यावरती 1-2-3 मिनटासाठी छान झाकण लावून घ्यायचं. आता 2-3 मिनटं झाकण लावून झालं की आपण काढून आपली भाजी तयार बघायची. ही बघा मित्रांनो, आता आपली भाजी छान झालेली आहे. आणि ह्याला जास्त शिजवून घेतल्यामुळं जास्त वेळ लागत नाही. ह्याला आता कोथिंबीर मी टाकलेली आहे मित्रांनो. तर चला, माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करा मित्रांनो. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, इन्स्टा आय डीलाही फॉलो करा मित्रांनो. तर बाय.